Hello dear students. In the previous lecture, we learned the laws of chemical combination and Dalton's atomic theory. So, या लेक्चर मध्ये आपण व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स बघणार आहोत, दॅट इज atomic mass and molecular mass, definition of formula mass and the main concept, very main concept, that is mole concept. Okay, so let us start first atomic mass. Atomic masses, atomic mass. ॲटॉमिक मास म्हणजेच काय? मास ऑफ ए ॲटम. कुठलाही एखादा इलेमेंट असेल त्याच्या एका ॲटमचं मास, दॅट मीन्स असते ॲटॉमिक मास. मी काय बोलतोय, कुठलाही इलेमेंट घेतला त्याच्या एका ॲटम, सपोज घेतला हायड्रोजन. ओके, हायड्रोजनच्या एका ॲटमचं मास आहे 1.6736 into 10⁻⁻24 ग्रॅम. कन्सिडर ॲटम. ॲटम हा तर खूप स्मॉल आहे. ॲटम इज व्हेरी स्मॉल पार्टिकल, टायनी पार्टिकल. मग त्याचं ॲटॉमिक वेट किंवा त्याच्या एका ॲटमचं वेट ही सुद्धा एक व्हेरी स्मॉल क्वांटिटीच येणार ना. सो ॲटॉमिक मास ॲटमचं वेट, हायड्रोजनच्या एका ॲटमचं वेट आहे 1.6736 into 10⁻⁻24 ग्रॅम. ॲटॉमिक मास हे कन्सिडर केलं जाते किंवा एक्सप्रेस्ड केलं जाते एएमयू मध्ये. एएमयू म्हणजेच काय? atomic mass unit. AMU stands for atomic mass unit. ओके, AMU चा फुल फॉर्म होत आहे atomic mass unit. आता सुरुवातीला काय झालं होतं की हायड्रोजन त्याचा ॲटॉमिक मास हे 1 कन्सिडर केलं आणि बाकीचे जे काही इलेमेंट्स आहेत त्यांचं जे काही ॲटॉमिक मास आहे हायड्रोजनच्या पटीत किंवा हायड्रोजनच्या रिलेटिव्ह फाइंड केलं. बट ज्यावेळी हायर इलेमेंट आले, हायर ॲटॉमिक मास आले, तिथे प्रॉब्लेम झाला. दॅट मीन्स आता आपण जनरली ॲटॉमिक मास कन्सिडर करताना काय करतो की नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. बट हायड्रोजनचा विचार करता हायड्रोजनचा ॲटॉमिक मास ज्यावेळी 1 कन्सिडर केलं त्यावेळी जे काय हायर इलेमेंट्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक मास कन्सिडर करण्यासाठी प्रॉब्लेम होऊ लागले. सो हायड्रोजनचा जो काय स्टँडर्डनेस होता तो काढून टाकला आणि कार्बनला C12ला स्टँडर्ड कन्सिडर करण्यात आलेले. ओके, सो C12चं जे काय ॲटॉमिक मास युनिट आहे इज इक्वल टू C12 इज इक्वल टू 12 ॲटॉमिक मास युनिट. ओके, C12 म्हणजेच काय? 12 ॲटॉमिक मास युनिट. आता 12 का म्हणतोय? ओके, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. ओके, म्हणजेच ॲटॉमिक मास तर आपण जनरली डबल कन्सिडर करतोय. बट इथे आयसोटॉप्स येतात. आयसोटॉप्स म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर सेम बट ॲटॉमिक मास नंबर डिफरंट ना. सो आयसोटॉप म्हणजे काय? C12 पण येईल, C13 येईल, C14 पण येऊ शकतो. ओके, सो स्टँडर्डनेस कुणाला केलाय कन्सिडर? C12 ला. इज इट क्लिअर? C12 इज इक्वल टू 12 ॲटॉमिक मास युनिट. ओके, आताच ॲटॉमिक मास युनिटलाच बोललं जाते किंवा कन्सिडर केलं डाल्टन मध्ये. ओके, डाल्टन म्हणजे त्यासाठी सिम्बॉल आहे DA किंवा U हा सिम्बॉल सुद्धा यूज केला जातो. U फॉर युनिफाईड मास. सो C12. आता C12 म्हणजेच काय? मास ऑफ ए 1 C12. ओके, मास ऑफ 1 C12 इज इक्वल टू 12 MU. बट आपल्याला जर ॲटॉमिक मास युनिटची डेफिनेशन फाइंड करायची असेल तर म्हणजेच काय? 1 AMU ची डेफिनेशन फाइंड करायची. 1 AMU इज इक्वल टू 1/12 इंटू मास ऑफ ए 1 C12 ॲटम. सो 1 AMU ची डेफिनेशन झाली 1/12 ऑफ मास ऑफ ए 1 C12 ॲटम. सो डेफिनेशन काय झाली AMU ची? किंवा 1 ॲटॉमिक मास युनिट इज डिफाइंड ॲज मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ मास ऑफ 1 C12 ॲटम. ही डेफिनेशन कोणाची झाली आहे? तर ह्या 1 AMU ची डेफिनेशन झालेली आहे. आता 1 AMU इज इक्वल टू 1/12 इंटू मास ऑफ 1 C12 ॲटम हे आपल्याला कळालं. ओके, बट मास ऑफ ए 1 C12 ॲटम इज 1/12 इंटू 1/12 आहे तसाच इंटू 1.9926 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. दॅट मीन्स अमाऊंटचं कन्व्हर्जन आपण करूयात आता ग्रॅम मध्ये. ओके, सो ह्याच आन्सर येत आहे 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. सो 1 AMU इज इक्वल टू काय झालेलं आहे? 1.66 इंटू
10⁻24 ग्रॅम. आता 1.9926 हे कसं काय आलं, तर हे स्टँडर्ड मेजरमेंट आहे. ओके, आता जसं आपण हायड्रोजन ॲटमचं फाइंड केलं होतं, हायड्रोजनसाठी काय केलं होतं, 1.6736 इंटू 10⁻24 ग्रॅम. तसं कार्बनसाठी काय केलेलं आहे, 1.9926 इंटू 10⁻23 ग्रॅम. ओके, आणि हेच कॅल्क्युलेशन करून वन ॲटॉमिक मास युनिटचं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये काय आलंय, 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻24 ग्रॅम. सो दिस इज अ कन्व्हर्जन, आणि हा ॲटॉमिक मास हा जो काही पॉईंट आहे हा इथे संपतोय. नेक्स्ट पॉईंट, एव्हरेज ॲटॉमिक मास फॉर सी आयसोटोप्स. आत्ताच आपण कार्बनचे आयसोटोप्स पाहिले, C12, C13 आणि C14. हे कार्बनचे 3 आयसोटोप्स आत्ता आपण पाहिलेले आहेत. ओके, सो एव्हरेज ॲटॉमिक मास, द कॉन्सेप्ट, मेनी नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स आर एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ देअर आयसोटोप्स. दॅट मीन्स मेनी नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स जे काही आहेत किंवा जे काही फाउंड होतात ते आयसोटोप्सच्या मिक्सचरमध्ये फाउंड होतात. ओके, आर फाउंड इन देअर मिक्सचर ऑफ आयसोटोप्स. ओके, सो फर्स्ट कार्बन घेतलेलं आहे आपण एक्झाम्पल. सपोज आयसोटोप्स, कार्बनचे आयसोटोप्स आहेत 12C, ओके, 13C आणि C14. ओके, आता त्यांचा ॲटॉमिक मास, सो मी पुस्तकातच एक्झाम्पल घेतो. ॲटॉमिक मास हे AMU. ओके, सो AMU म्हणजेच काय, थोडक्यात यू ने त्याचं हे युनिट आहे. यू म्हणजे त्याचं युनिट, दॅट इज डाल्टन, और यूचं मिनिंग होतं युनिफाईड मास. ओके, सो 12Cचा ॲटॉमिक मास आहे 12.00000. 13Cचा आहे 13.00335 आणि C14चा आहे 14.00317. ओके, हे आहे त्यांचा ॲटॉमिक मास, हे आयसोटोप्स त्यांचा ॲटॉमिक मास. आणि नेक्स्ट आहे त्यांचा रिलेटिव्ह अबंडन्स. रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे काय, ते नेचरमध्ये किती पर्सेंट अवेलेबल आहेत, ओके, किंवा किती पर्सेंट एक्झिस्ट आहेत, पर्सेंटेजमध्ये घेतोय मी. C12 आहे 98.892. आफ्टर दॅट C13 आहे 1.108%. दॅट मीन्स आउट ऑफ 100 98.892. ओके, अँड 3 आहे, सो C14 2 इंटू 10⁻10. ओके, आउट ऑफ 100. आता याचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास फाइंड करायचं कसं. सो ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज इक्वल टू, काय करायचंय, हे ॲटॉमिक मास जे काय आहे त्याला रिलेटिव्ह अबंडन्सचं पर्सेंटेज मल्टिप्लाय करायचे आणि त्यांची समेशन घ्यायची. ओके, सो फर्स्ट सी ॲटॉमिक मास 12 युनिट. ओके, त्याला मल्टिप्लाइड बाय 98.892 अपॉन 100 प्लस, ओके, 13.00335 मल्टिप्लाइड बाय 1.108 आउट ऑफ 100 प्लस 14.00317 multiplied by 2 into 10⁻10 out of 100. That means हे पर्सेंटेजचं कन्व्हर्जन आपण केलेलं आहे. ओके, सो याचंच नियरली इक्वल टू आन्सर येते 12.011 U means Dalton or AMU. U means Dalton or AMU. Okay, so average atomic mass of a carbon is 12.011 U means Dalton. Okay, so याचं कॅल्क्युलेशन करून आपण हे आन्सर फाइंड केलेलं आहे. कन्सिडर नेक्स्ट एक्झाम्पल निऑन. ओके, सो निऑनचं फाइंड करायचं आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ निऑन म्हणजेच किती, निऑन 20. ओके, 19.9924 इंटू याला मल्टिप्लाइड बाय कशाने करायचं आहे, रिलेटिव्ह अबंडन्स. ओके, रिलेटिव्ह अबंडन्स किती आहे तर 90.92 आउट ऑफ 100 इन प्लस 20.9940 मल्टिप्लाइड बाय 0.26 आउट ऑफ 100 प्लस 21.9914 multiplied by 8.82 out of 100. सो याचा आन्सर मी आता डायरेक्ट लिहितोय. फक्त आपल्याला कॉन्सेप्ट कळायला हवी की ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट केलं जाते. सो हे एक्झाम्पल नंबर 2 घेतलेलं आहे आणि याचा डायरेक्ट आन्सर मी लिहितोय 20.1707 युनिट. दिस इज ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ए निऑन.
So this is example. Next point, molecular mass. Molecular mass definition: molecular mass of a substance, molecular mass of a substance is the sum of average atomic mass, sum of average atomic mass of atoms of elements which constitutes or which forms molecule, which constitutes molecule. That means molecular mass of a substance is the sum of average atomic mass, is the sum of average atomic mass of atoms of elements which constitutes or which forms molecule. Example given H2O. Example H2O. H2O चं फाइंड करायचे मॉलिक्युलर मास, तर ते मॉलिक्युलर मास कसं फाइंड केलं जाते? इज इक्वल टू मॉलिक्युलर मास ऑफ H2O इज इक्वल टू हायड्रोजन, हायड्रोजन इथे आहे दोन, हायड्रोजनचे दोन ॲटम आणि ऑक्सिजनचा आहे एक ॲटम. ओके, सो 2 into average atomic mass of hydrogen plus sum of average atomic mass, okay, plus 1 into average atomic mass of oxygen, okay, is equal to 2 into average atomic mass of hydrogen. Hydrogen's average atomic mass is 1 plus average atomic mass of oxygen. Oxygen, that's atomic number 8. Average atomic mass, that is atomic mass, is 16. So 2 into 1, 2 plus 16 is equal to 18. U means Dalton or AMU, atomic mass unit. Okay, कारण जे काय आपलं atomic mass आहे ते कशात मेजर केलं जाते तर atomic mass unit मध्ये. That means U किंवा त्याला बोललेलं आपण Dalton, DA. Okay, 18U. So molecular mass of H2O is 18U. नेक्स्ट एक्झाम्पल कन्सिडर केलं कार्बन डायऑक्साइड, दॅट इज CO2. ओके, CO2 म्हणजे एक कार्बन दोन ऑक्सिजन. ओके, तर आता ह्याचं मॉलिक्युलर मास कसं फाइंड करायचंय? कार्बन तर एकच आहे, सो 1 into एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस ऑक्सिजन आहे 2 into ॲटॉमिक मास, एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ओके, सो एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, कार्बनचा तर आहे 12 plus 2 into average atomic mass of oxygen. ऑक्सिजन चे किती तर देते 2 into 16. So 12 plus 2 into 16, 12 plus 32, that means 44 Dalton or 44 atomic mass unit AMU, that means U. So molecular mass of carbon dioxide or CO2 is 44 U. Next concept, formula mass. Formula mass of a substance. Definition of the formula mass of a substance is the sum of atomic masses, sum of atomic mass of elements present in the formula, present in the formula, that means chemical formula. So formula mass definition होते, formula mass of a substance is the atomic mass of atoms, elements किंवा atoms present in the formula. That means sum of atomic mass. molecular mass मध्ये काय होतं? sum of average atomic mass आणि इथे आलेले sum of atomic mass. आता प्रश्न पडला असेल की मॉलिक्युलर मास जर आपण फाइंड करतो मग फॉर्म्युला मासची आवश्यकता काय होतंय? CO2 सारखा कंपाऊंड घेतला तिथे काही फरक पडत नाही, त्याचा फॉर्म्युला हा एकच राहतो CO2. ओके, बट ज्यावेळी आपण सोडियम क्लोराइड घेतोय NaCl, सोडियम क्लोराइड घेतोय त्यावेळी Na+ आणि हा Cl-, दॅट मीन्स कॅटायनिक सोडियम, सोडियम आहे कॅटायन आणि Cl म्हणजे क्लोरीन आहे ऍनायन. कॅटायनिक सोडियम आणि हा जो काही क्लोरीन आहे ऍनायनिक क्लोरीन. ओके, दे आर इज इन द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. ओके, म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर हे 3 डायमेन्शनल असते. दॅट मीन्स कसं होतंय, हा जो काही Na आहे याला 6 क्लोरीन जॉईंट असतात आणि एका क्लोरीनला 6 सोडियम जॉईंट असतात. ओके, सो या टाइप मध्ये मॉलिक्युलर मास आपल्याला फाइंड करता येत शक्य नाही. सो
इथे फाइंड करावं लागते फॉर्म्युला मास. दॅट मीन्स एकच सोडियम क्लोराईड घ्यायचा NaCl आणि ह्याचं फॉर्म्युला मास फाइंड करायचं. सो फॉर्म्युला मास ही जी काही कॉन्सेप्ट आहे ही कुठे यूज केली जाते तर आयोनिक कंपाऊंड्स मध्ये किंवा क्रिस्टलाइन कंपाऊंड्स मध्ये. ओके, बिकॉज दे आर इन द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे NaCl. सो फॉर्म्युला मास ऑफ NaCl कॅल्क्युलेट करता येते. ओके, एक्झाम्पल घेऊया. फॉर्म्युला मास ऑफ NaCl दॅट इज सोडियम क्लोराइड. आता सोडियम क्लोराइड म्हणजे काय, सोडियमला 6 क्लोरीन चिटकलेले असतात आणि क्लोरीनला 6 सोडियम जॉईंट असतात. ओके, पण आपण इथे घेताना एवढं घेत नाही, इथे फक्त सिम्पली लिहितो NaCl. आता NaCl चा फाइंड करायचा आहे फॉर्म्युला मास. सो आपण फाइंड करणार आहे NaCl चा फॉर्म्युला मास. सो Na आहे एव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ Na, एव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ Na प्लस एव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ क्लोरीन. ओके, सो इज इक्वल टू ऍटॉमिक मास ऑफ सोडियमचा ऍटॉमिक मास आहे 23 प्लस average atomic mass of chlorine that is 35.5. so is equal to 23 plus 35 that means 58.5 Dalton or units. so हे झालंय फॉर्म्युला मास ऑफ NaCl. सो फॉर्म्युला मास ही कॉन्सेप्ट कुठे यूज होते तर आयोनिक कंपाऊंड्स आहे तिथे फॉर्म्युला मास ही स्पेशली गरजेचंच आहे. नेक्स्ट पॉइंट, मोल कॉन्सेप्ट. सी हियर, 1 mole of any substance contains 6.022 into 10 raised to 23 number of particles. This is important relation in mole concept. 1 mole of any substance contains 6.022 into 10 raised to 23 number of particles. Example, 1 mole of oxygen atom contains 6.022 into 10 raised to 23 number of atoms. 1 mole of oxygen atom contains 6.022 into 10 raised to 23 number of atoms. Example number 2, 1 mole of water molecule, 1 number of water molecule contain 6.022 into 10 raised to 23 number of molecules. Example number 3, 1 mole of NaCl contains 6.022 into 10 raised to 23 number of particles of NaCl. that is sodium chloride. आणि 6.022 into 10 raised to 23 हा जो काही नंबर आहे ह्या नंबरला बोललं जाते ॲव्होगॅड्रोज नंबर और ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट. ॲव्होगॅड्रोज नंबर हा जनरली डिनोट करतात लेटर Na. ओके, सफिक्सला A. This is Avogadro's number. I repeat the concept. 1 mole of any substance contains 6.022 into 10 raised to 23 number of particles. That means atoms such as the number of atoms, molecules such as the number of molecules. Next, consider 1 mole of carbon atom is equal to 6.022 into 10 raised to 23 number of carbon atom. Okay, 1 mole of carbon atom is equal to 6.022 into 10 raised to 23. आता जर आपल्याला त्याचं वेट फाइंड करायचं असेल, सो 6.022 into 10 raised to 23. ओके, एका ऍटम साठी कार्बनचा ऍटॉमिक मास आहे 12. सो ऍटॉमिक वेट जर फाइंड करायचं असेल तर ऍटॉमिक मासने मल्टिप्लाय केलं 6.022 into 10 raised to 23 into 12 बिकॉज त्या ऍटॉमिक मास आहे AMU. ऍटॉमिक मास आपण कशात मेजर करतोय, ऍटॉमिक मास युनिट किंवा डाल्टन बोलूयात आपण DA किंवा U, युनिफाईड मास, हे त्याचे युनिट्स आहेत. 6.022 into 10 raised to 23 into 12 ऍटॉमिक मास युनिट. ओके, आता आपल्याला एक रिलेशन माहिती आहे, जर AMU चं कन्व्हर्जन हे आपल्याला ग्रॅम मध्ये करायचं आहे. ओके, तर आपण मल्टिप्लाय करतोय 1 AMU चं रिलेशन काय होतंय 1.66 into 10 raised to -24 ग्रॅम. ओके,
सो आता हे जे काय ऍटॉमिक मास युनिट आहे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचंय ग्रॅम मध्ये. ओके, सो इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 इंटू 12. एम चं कन्व्हर्जन आपण करतोय ग्रॅम मध्ये, सो मल्टिप्लाइड बाय 1.66 इंटू 10⁻24 ग्रॅम. ओके, सो दिस इज इक्वल टू, ह्याचा नियरली आन्सर येते 6.022 इंटू 1.66, नियरली आन्सर येते 10 इंटू 10⁻23 10⁻24, त्याचा आन्सर येते 10⁻1. ओके, 23 आणि इथे -24, सो 10⁻1 इंटू 12, 10 आणि 10⁻1 कॅन्सल झालाय, ग्रॅम इज इक्वल टू 12 ग्रॅम, इज इक्वल टू 12 ग्रॅम. सी हियर 1 मोल ऑफ कार्बन ॲटम इज इक्वल टू झाले 12 ग्रॅम. ओके, आणि 1 कार्बन ॲटम त्याचा ॲटॉमिक मास होते 12 AMU, ॲटॉमिक मास युनिट. ओके, 1 मोल ऑफ कार्बन ॲटम त्याचा ॲटॉमिक वेट होते 12 ग्रॅम आणि 1 कार्बन ॲटम त्याचा ॲटॉमिक मास होते 12 AMU. सो इथे एक रिलेशन तयार होते, 1 मोल ऑफ कार्बन ॲटम इज इक्वल टू ॲटॉमिक मास, इज इक्वल टू ॲटॉमिक मास of carbon expressed in gram, 1 mole of carbon atom is equal to atomic mass of carbon atom expressed in gram. Okay, so general relation तयार होईल, 1 mole of any substance is equal to atomic mass of a substance in gram. Okay, इलेमेंट असेल तर ऍटॉमिक मास येईल, मॉलिक्यूल असेल तर मॉलिक्युलर मास येईल. आय रिपीट द कॉन्सेप्ट, इलेमेंट असेल तर ऍटॉमिक मास येईल, मॉलिक्यूल असेल तर मॉलिक्युलर मास येईल. सो इथे हा कार्बन ॲटम होता. ओके, सो इथे आलेला ऍटॉमिक मास जर H2O सारखा मॉलिक्यूल असेल तर येईल मॉलिक्युलर मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम. दॅट मीन्स 1 मोल ऑफ any substance is equal to Avogadro's number of particles, that is 6.022 into 10⁻23 number of particles, and 1 mole of any substance is equal to atomic or molecular mass expressed in gram. This is a mole concept. एक क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन, फाइंड नंबर ऑफ मोल्स of carbon present in 84 gram of carbon. Solution, आताच आपण रिलेशन पाहिले, 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स, इथे कार्बन आहे म्हणून कार्बन इज इक्वल टू, कार्बन हा ऍटम आहे, सो ऍटॉमिक मास ऑफ कार्बन, ऍटॉमिक मास ऑफ कार्बन, किंवा मी सिंपली लिहितोय C. ओके, सो 1 मोल ऑफ कार्बन, सो 1 मोल ऑफ कार्बनचा ॲटॉमिक मास तर आपल्याला माहितीच आहे 12 ग्रॅम. ओके, आता आपल्याला काय फाइंड करायचंय, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन प्रेझेंट इन 84 ग्रॅम ऑफ कार्बन. सो त्या नंबर ऑफ मोल्सला कन्सिडर करूयात आपण X. ओके, सो X मोल ऑफ कार्बन प्रेझेंट इन 84 ग्रॅम इज इक्वल टू 84 ग्रॅम ऑफ कार्बन. सो रिलेशन काय तयार होईल, एकामध्ये जर आहे 12 आणि X मध्ये किती आहे 84, आपल्याला फाइंड व्हॅल्यू करायची X ची. सो काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो X मोल ऑफ कार्बन इज इक्वल टू काय करावं लागेल, 84 इंटू 1 होल डिवायडेड बाय 12, किंवा असं जरी केलं 1 into 84 is equal to 12 into X. So 84 ones are 84 is equal to 12 into X. म्हणजे आपल्याला X ची फाइंड करायची. So 84 upon 12. So X is equal to 84 upon 12. 12 ones are 12. 12 sevens are. So X ची व्हॅल्यू 7. मग X म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स. So 7 number of moles present in 84 gram of carbon. So answer is 7 number of moles present in 84 gram of carbon. कारण एका मोल साठी किती 12 ग्रॅम, तर X मोल साठी किती 7 मोल म्हणजे किती येईल 84 ग्रॅम. दिस इज द आन्सर. एक डेफिनेशन आहे सिंपली मोलार मास. डेफिनेशन आहे
मोलार मास. मोलार मास म्हणजे काय? मास ऑफ ए 1 mole of substance, mass of a 1 mole of substance expressed in gram, त्याला बोललं जाते मोलार मास. तो मोलार मासची डेफिनेशन काय? मास ऑफ 1 mole of a substance expressed in gram, this is called as molar mass. The last point in this chapter, relation between moles and volume of a gas. Relation between moles and volume of a gas. तुम्हाला असा प्रश्न पडेल की व्हॉल्यूम ऑफ ए गॅस, आतापर्यंत आम्हाला असं सांगितलंय की गॅसेसला कुठला शेप नसतो, गॅसेस डज नॉट हॅव डेफिनेट शेप अँड डेफिनेट व्हॉल्यूम, आणि इथे कॉन्सेप्ट तर आली व्हॉल्यूम ऑफ ए गॅस. पण आतापर्यंत आपण कुठेही मोल हा शब्द ऐकला नव्हता. ओके, सो हिअर काय आलेले? रिलेशन बिटवीन मोल्स अँड व्हॉल्यूम ऑफ ए गॅस. सो हिअर मोल, ओके, काय होते? 1 mole of any gas occupy 22.4 liter of volume, 22.4 liter of volume at STP. STP means standard temperature and pressure. Standard temperature and pressure. Standard temperature and pressure. 1 mole of any gas occupy 22.4 liter of volume at STP. STP means standard temperature and pressure. आता स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर असं का होते? केमिस्ट्रीत खूप साऱ्या रिएक्शन किंवा प्रोसेसेस आहेत की जिथे टेम्परेचर आणि प्रेशर मॅटर करते. एक्झाम्पल जर घेतलं, एखादी सेम प्रोसेस आपण इथे या ठिकाणी करतोय आणि जर तीच प्रोसेस एखादा पर्सन USA मध्ये करत असेल, ओके, तर जो काही येणारा रिझल्ट आहे किंवा त्या प्रोसेसचं जे काही येणारा आन्सर आहे, कन्क्लुजन आहे, ते डिफरंट होते. बिकॉज टेम्परेचर आणि प्रेशर तिथे मॅटर करते. बट प्रोसेस तर सेम आहे, तिथे कुठेही चेंज नाही, मग आन्सर तर चेंज का? म्हणून स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर देण्याची गरज पडली. सो स्टँडर्ड टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन? तर 273 केल्विन. बट एक्झॅक्टली 0 डिग्री सेल्सिअसला 273.15 केल्विन इतकं घेतलं जाते. 273.15 केल्विन. आणि स्टँडर्ड प्रेशर जर म्हटलं, स्टँडर्ड प्रेशर तर ते आहे 1 atmosphere. So 1 mole of any gas contains किंवा occupy 22.4 liter. 22.4 लिटर. लिटरचं कन्व्हर्जन जर मिलीलिटर मध्ये करायचं असेल तर आपण कसं करू शकतो? 22.4 ला 1000 ने मल्टिप्लाय करा. सो 22.4 लिटर इज इक्वल टू 22,400 मिलीलिटर ऑफ गॅस किंवा ऑफ व्हॉल्यूम ऍट STP, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. दिस इज अ रिलेशन बिटवीन मोल्स अँड व्हॉल्यूम ऑफ ए गॅस. आता एक फॉर्म्युला तयार होतोय. Number of moles of a gas is equal to volume of a gas at STP whole divided by molar volume. Molar volume म्हणजेच काय? थोडक्यात 22.4 लिटर is equal to molar volume. That means मोलार व्हॉल्यूम म्हणजेच किती आहे? तर 22.4 लिटर. लिटर म्हणजेच थोडक्यात DMQ. 22.4 DMQ असं म्हटलं तरी चालेल, बिकॉज ते सुद्धा त्याचं युनिट आहे. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ ए गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ए गॅस ऍट STP होल डिवाइडेड बाय मोलार व्हॉल्यूम ऍट STP ऍट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. आणि मोलार व्हॉल्यूमची तर व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे, किती आहे? 22.4 लिटर. ओके, 22.4 लिटर हे आहे आपलं मोलार व्हॉल्यूम. सो हा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ए गॅस ऍट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर ओ डिवाइडेड बाय 22.4 लिटर. 22.4 लिटर.